पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या 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 कलेक्टर मॅडम, पायघड्यात घालायच्या बाकी राहिल्या होत्या तुमच्यासाठी। काय झालं? निस्त्या गावच्या भानगडी सोडवत फिर, घरातली माणसं मेली तर मरू दे। काय झालंय मावशी? काय झालं? ये ये इकडे, तुला दाखवते काय झालं। ये आई, ये सांगते तर ये ये हे बघ बघ काय झालंय। काय झालं? बाहेर जायच्या आधी खायला घातलं होतं आत्यांना। मी विसरले। विसरली म्हणे विसरली, लय महत्वाची काम करायला गेली होती ना, गावच्या गावक्या करायला गेली होती। अहो मग तुम्ही द्यायचं ना त्यांना, तुझं काम आहे ना ते, मग आम्ही कशाला करू? भाई असं काय करताय? मी काय मुद्दाम केलं का? तू मुद्दाम कर नाही तर चुकून कर, पण तुझी कामं आमच्या उरावर टाकून जायचं नाही आणि गाव फिरायला तर अजिबात जायचं नाही। आई अहो मी फिरायला नव्हते गेले। अगो बया 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 रुक्मिणे, केवढं उलट बोलती पोरगी। नाही 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 बया रुपाली, आज तुझ्या लक्षात आलं म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं असतं ह्या पुरीचं। झालंच होतं की, म्हणून जरा वाऱ्याला बाहेर आणून ठेवलंय ना त्यांना। ताई तुम्ही तरी द्यायचं ना। अगं आपण मी देणारच होते पण तू ग बस। तिने द्यायचं म्हणजे? अगं आज जर तिने दिलं असतं ना तर तुझी सगळी कामं तिच्या एकटीच्या उरावर टाकून तू गावभर बोकळत फिरली असतीस। सॉरी आत्या, परत नाही होणार असं। बया कसली नाटकी आहे ही, नाटक कंपनीत भरती करायला पाहिजे हिला। काय आई बापांनी शिकवलंय काय माहिती। परत नाही होणार म्हणलं ना। खरंच सॉरी, यानंतर परत असं कधीच नाही होणार। बघू की, जर परत विसरलीस ना तर मग अशी वेळच नाही येणार पुन्हा। कारण आत्या मी तुम्हाला परत आधीसारखं उभं करणार आहे आणि एवढं खंबीर करेल ना की त्यानंतर तुम्हाला कोणाच्याच आधाराची गरज नसेल। हा शब्द आहे बघा माझा। आला बघ अर्जुन। काय कसली बैठक लावली? अर्जा, सरकार बाहेरच्या गोष्टी बाहेर सोडून आपण। अरे त्यांचं ऐक तरी आधी। अरे सुजा आधीच दिवस कटकटीत गेलाय म्हणून म्हणतोय मी। अरे तुझा दिवस कटकटीचा गेला, पण इथं घरात तुझ्या बायकोनी काय करून ठेवलंय ते कोण निस्तारणार? ओ मावशी, अहो कशाला वरडताय? बाजूलाच उभा आहे ना मी। काय झाले सांगा की। बया 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 रुक्मिणे, अगो बायकोला एक शब्द बी बोलू देत नाही, लगे वासकाना अंगावर धावतो माझ्या। इथं घरातली माणसं मरणात का मग? काकी काय झाले? आप्पीने आज आत्याला उपाशी ठेवलंय। म्हणजे काय? आता तो काय खोटं बोलतोय वय? आता आत्याचं सगळं मीच करणार म्हणून जबाबदारी घेतली तिनं, मग आता जबाबदारी घेतली तर ती पुढे सांभाळायला नको वय? अर्जा, सुनबाईना म्हणावं एवढा हलगर्जी पण अजिबात चालणार नाही बरं का। तायडी आता कुठं बरी व्हायला लागली आहे, तिची सगळी पत्ती पाणी सगळं येळच्या येळेवरच व्हायला पाहिजेत, त्यात बिलकुल कसूर चालणार नाही। कसलं काय? ती एकदा गावाबाहेर उंडरायला गेली तर तिला घराची आठवण येते होय तवा? नाही नाही बया, आमच्या पुरी अजाबात असल्या नाहीत, तिचं घराव कमी दारावच लक्ष। अर्जुन चिडू नको ना, दादा वहिनीने सांगितले तिला। आप्पे काय झालं? काय झालं? जात्याला जेवण द्यायचं राहिलं का? हा काय म्हणती? चूक झाली बोल की जरा। हो मावशी बोलतोय ना मी, माझ्यासाठीच थांबला होता ना एवढी मीटिंग लावून। आप्पे काय झाले मला नेमकं सांग। अहो ते यांचे नवरे तुमच्या साईटवर कामाला आहेत, बनावट विषारी दारू पिऊन आजारी पडलेत सगळेजण। पण आपल्या साईटवर
कोण दारू विकत होतं ते कळलं पाहिजे ना सरकार. आहो तुम्ही ह्यात पडू नका, आम्ही आहोत हे सगळं. मी यात पडणार नाहीच आहे. फक्त या सगळ्याला ना कायद्याने उत्तर देणार आहे. मी या सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनात चालले आता. ठीक आहे, इथून पुढे आत्याच्या बाबतीत थोडी काळजी घे. अर्जुन, अपर्णानं मुद्दाम केलंय का या ठिकाणी? पण आत्याच्या बाबतीत मुद्दाम असो नाही तर चुकून असो, या गोष्टी होऊच नाही असं मला वाटतं. नाही काय आहे, आत्याने याच्या आधी खूप सहन केलं या घरात, आणि आज आत्या बरी आहे ना ती आप्पीमुळेच आहे. त्यामुळं आप्पी आत्याच्या बाबतीत मुद्दाम करेल हे असं मला नाही वाटत. नाही, आज तिने गावातल्या बायकांबाबत जे केलं, जी काय धावपळ केली, त्याबद्दल मला कौतुक आहेच तिचं, आणि सगळ्यांनाच असलं पाहिजे. पण आत्याच्या बाबतीत असा हलगर्जीपणा होऊ नये एवढंच मला वाटतं. अहो सॉरी, माझी जबाबदारी होती ना, यापुढे नाही होणार असं. सोनाराने कान टोचल्यावर बराबर कळतं. हो मावशी, तुम्ही तिला टोमणे मारणं बंद करा पहिलं. ती या घरची सून आहे आणि तिला तिच्या जबाबदाऱ्यांची चांगली जाणीव आहे. आता गो बया, मी कुठं टोमणं मारलं तेव्हा? मला काय करायचंय, घाला तुम्ही गोंधळ. मी जातेच आता कशीतनं. मला वाटलं बाहेर जाईल, इथं आत गेली की. बॅग आणायला गेली असेल. ओ कदम दादा, बर आप्पे, तू स्वयंपाकाला जा, भूक लागली. अपर्णा, चुकी झाली तर भरपाई द्यायची, हा इथला सरकारच्या घरचा नियम आहे. पण तुझी पहिली चूक आहे म्हणून गप्प बसलोय. पण पुन्हा पुन्हा असं होणार नाही. हा सरकारचा शब्द आहे. मग चुकी झाली तर भरपाई द्यायचीच. दादा, एक चूक झाली तर आपण किती बोलणार ना तिला सगळी. आणि त्याच गावातल्या बायकांसाठी आधी घरचं सगळं नीट करायचं कळावं, मग बाहेरच्या गावक्या करायला पळावं. नाही, तिच्या घरी चालत असेल कसं बी, पण इथं हे चालणार नाही. हे सरकारचं घर आहे, हे कायम ध्यानात ठेवायचं, कळलं? हो सर, मी घेईन यापुढे काळजी. निघा. मी जेवायला वाढते. नाही, नकोय मला. काय झालं, तुला झोपायचंय का? झोप. नाही, जेवण का आणलंय मग? तुझ्यासाठी आणलं होतं. मला नकोय जेवण, सांगितलं ना मूड नाही मला. अर्जुन, अरे बाहेर यायचं की विचारत होते. तू जेवणावर कशाला राग काढतोय? जेवणावर राग नाही काढते मी, पण मला नाही भूक. ते घेऊन जा, खराब होईल. अगं रडतीये कुठं तू? इकडे बस 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 बस. रडतीये काय? अगं मी मस्करी करत होतो, मी नवरेगिरी करून बघत होतो जमतंय का. अगं खरंच गंमत करत होतो. हे बघ जेवतोय मी. अगं मला जेवायचंय, भूक लागली मला. जेवतो. मीठ जरा जास्तच झालंय, पण अगं पण चांगलं असतं मीठ. मीठ शरीराला चांगलं असतं का नाही? खातोय मी, खातोय. बघ तू जेवली का? कधी जेवली? नीट बस, सरळ बस, चल जेवण करून घे. आप्पे जेवून घे, चल. मी बरू का? परत नाही होणार असं.
दुसरं काही चुकलं असतं तर चाललं असतं, पण आत्याच्या बाबतीत हो मला माहिती आहे, परत नाही होणार असं तुझ्याकडून. तू काय एवढा विश्वास ठेवतोस माझ्यावर? आपल्या आत्ताचा विश्वास नाही हा, लय आधीपासून तयार झालेला आहे. ही अशी एक मनी मावशी आली म्हणून विश्वास तुटणार आहे का? तिला 7 जन्म प्रयत्न करायला लागतील. किती? 7 जन्म आपल्यामधला विश्वास तोडायला. जास्त मिठाची भाजी चांगली झाली, म्हणजे भाजी चांगली झाली आहे. मी आवरतो, तू घे झोप. अर्जुन, तू झोप इथं वर. तू खाली झोपते का मग? नाही तसं नाही, फक्त तुझाच विश्वास आहे का माझ्यावर? माझा बी आहे की. तू झोप वर, मी ठेवून येते. भरल्या का रे सगळ्या? भरल्या. उद्या काय घोळ करणार नाहीस ना? अहो साहेब, तुम्हाला म्हणलं ना, टेन्शन घ्यायचं नाही, रॉकेट आहे, एकदम पद्धतशीर कार्यक्रम होणार. ढोबळे साहेब. नीट भर, नाहीतर ह्या जन्मातच नाही पुढच्या जन्मात पण तुला तुझ्या बापाची पेन्शन मिळू जाणार नाही बरं का? हो साहेब, अहो रॉकेट असताना टेन्शन घ्यायचं नाही, एकदम व्यवस्थित कार्यक्रम होणार. काम पूर्ण झाल्यानंतर तर देतात नंतर पेन्शनचं. करतो रे करतो, बर बाकीच्या राहिलेल्या. भर मांडवात माझ्या नाकाखालनं पोरगी घेऊन गेलास ना अर्जा, तुमच्या दोघांचे असे हाल करतो का नाही बघच. बापू हुडकणार. हा की बापू खरं सांगा, तुम दीदी की यादों में खोए हुए है ना? अरे आप्पीची लय आठवण आली बघ. आप्पी जन्मली त्याच्यानंतर आपण राणी घेतली. आप्पीचा पण लय जीव राणीवर. आता आप्पी असती ना तर लय काय काय केलं असतं बघ. मागल्या वेळी आठवते ना, अख्खी राणी फुलांनी सजवली होती तिनं. हो बापू आठवतंय. बापू तुम्ही असं बोलला ना, मला बी कसं तर वाटतंय बघा. तसं नाही दीप्या, आज सुषमा पण घरात नाही आणि आप्पी पण नाही, पण आपण दोघं आहे की. असू दे, फोडणार आहे. चल अंगाची आता कसं बोलला.
हा माझ्या दोन्ही बी पोरी लय गुणाच्या बघ, कधी कसलाच ताप दिला नाही मला. आणि पोरगा 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 त्या दोघींच्या वाटणीचा बी ताप देतोय मला. वा रे बापू वा, ये हे तेरा अन्याय. ते अन्याय. चल मला जाऊ दे कामावर. आव थांबा की. काय बापू, आता तुम्ही पण मला हॅशटॅग रिस्पेक्ट देणार. आतापर्यंत तुला देत आलोय की सगळं, हा त्याच्यात आता रिस्पेक्ट बी द्यायचा का? छान. रिस्पेक्ट का द्यायचा बाबा? अहो बापू, आता मी तुमच्या संसाराला हातभार लावणार आहे. मला काम मिळालं या. आणि पगार किती भेटणार आहे तुम्हाला? महिन्याला 2000 रुपये. 2000 रुपये? 2000 रुपयात माझ्या संसाराला हातभार लावणार तू? दिप्या, तुझं भागलं तरी बास आहे बाबा. ये तो सिर्फ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. दिप्या, पण काय पण असलं ना तर लक्षात ठेव, रिझल्ट लागला की कॉलेजला जायचंय तुला. शिक्षण सोडायचं नाही काय बी झालं तरी. नाही, शिक्षण अजिबात सोडणार नाही. जाके पूछ अपने बारे में. बरं, आता तुमचं आवरा, ही सगळं आतमध्ये न्या. हा चला, मला पण निघायचंय. काय राणी, काय झालं? तुला बी आप्पीची आठवण आली होय? बर बर, काळजी करू नको. संध्याकाळी मी अर्जुनरावांना फोन करतो, आपण भेटायला जाऊ आप्पीला. हा काय माहितच होतं मला, तू लगेच चालू होणार म्हणून. जाग आली तर कशाला नाटक करतोयस? उठ की, कामाला नाही जायचं का? काय की काय चहा आणलाय का? अर्जुन, नाटक करू नको. उठ, जाग आली तुला. उठ 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 उठ. अगं नाही झोपायचं मला अजून. काय झोपायचं? जाग आली तुला, तू उगाच नाटक करतो. अगं नाही बोलत अर्जुन. अप्पे, रोज सकाळी अशीच गुड मॉर्निंग झाली ना, मग काय पाहिजे अजून? तुम्हाला वेळ हवाय. बापू, बापू आले वाटतं. बापूंची आठवण येते. आजच्याच दिवशी राणी आमच्या घरी आली ती. दरवर्षी या दिवशी ना तिला सकाळी सकाळी धुवून काढायची, तिला सजवायची, मग रात्री मम्मी पुरणाची पोळी करायची.
आज मीच नाही घरी. बापूंना आठवण येत असेल खरी माझी. संध्याकाळी पोलीस स्टेशन मधून निघालो ना मी की फोन करतो तुला. आवरून ठेव. का काय का दरवर्षीची परंपरा काय मोडायची आपल्याला. एवढी हारा फुलांची परंपरा, पुरणपोळ्यांची परंपरा. आणि मला बी खाऊ दे की मामींच्या आजच्या पुरणपोळ्या. नाही म्हणजे तू केल्या असतील तर अजून कोड लागतील म्हणा. आवडतो मी. जर रागू तरी कसं रे. नको रागू ना मग. नको रागू. बे